जय जय रघुवीर समर्थ. शुगा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि सर्वांच्या चरणी वंदन करतो. आपण चिंतनाला विषय करुणाष्टक असा घेतलेला आहे. समर्थांनी रामाला घातलेली गळ करुणा ती समर्थाने आपल्यासाठी केली. प्रभू रामचंद्रांच्या चरणी वंदन सततच आहे समर्थांचं. ते एकरूपच आहेत. समर्थ आणि राम हे वेगळे नव्हेच, ते तत्वाने एकच झालेले होते. परंतु बुडत हे जन न देखावे डोळा ही त्यांची स्थिती असल्यामुळे त्यांच्या द्रवलेल्या अंतःकरणातून रामासमोर जे गारण बाहेर पडलं, सामान्यपणे असं सांगितलं होतं की ही करुणाष्टकं साधन काळात म्हणजे टाकळीला लिहिली, तर ती बाहेर पडलेली म्हणजे करुणाष्टकं आहेत. आपण अनुदिन अनुतापे बघितलं, ज्यातनं वैराग्य निर्माण व्हावं अशी पहिले प्रार्थना केली समर्थांनी. आणि हा जो दुसरा अष्टकाचा भाग आहे, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. व्यर्थ जन्मासी आलो हे कशाच्या संदर्भातलं असतं नेहमी? कारण मी व्यर्थ जन्माला आलो हे आउटपुट आहे कंपॅरिझनचं. मी जेव्हा समोर कोणाचं तरी बघतो ते अफाट कार्य करत आहेत, तेव्हा मी तुलना करतो. कारण माझं जीवन हे सगळं सापेक्ष चालतं. प्रत्येक गोष्ट सापेक्ष आहे. मी जेव्हा ह्या इथल्या सगळ्या आपल्या लोकांमध्ये असतो त्या वेळात मी खूप गोरा असतो, पण मी जेव्हा परदेशात जातो तेव्हा हाच माझा गोरेपणा तिथे उठून दिसतो काळेपणा म्हणून. कारण सापेक्ष आहे. माझे कपडे खूप पांढरे आहेत, पण ह्यापेक्षा जेव्हा पांढरं काहीतरी येतं तेव्हा माझे कपडे पिवळे होतात. माझ्याच डोळ्यांना वास्तविकता तेच डोळे तेच कपडे. कारण आपण सापेक्ष जगत असतो. मी तुलना करत असतो. सापेक्ष म्हणजे कशाच्या तरी अपेक्षेने दोन गोष्टीमध्ये तुलना होत असते. आणि समर्थ इथे जेव्हा वास्तवता आपल्यासाठी आहे, माझं जीवन जेव्हा मी दुसऱ्या कोणाकडे जरी कंपेअर करतो तेव्हा लक्षात येतं त्यांनी खूप काही मिळवलेलं आहे, पण मी मात्र काहीच मिळवलेलं नाही. समर्थ इथे म्हणतात, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो, आणि त्याबद्दल सगळं एक्सप्लेनेशन देतात कसं कसं मी व्यर्थ आहे. पहिल्याच याच्यात काल आपण बघितलं, मी नव्हे कार्य करता भूमी भार झालो. मी भार आहे. ज्ञानेश्वर महाराज तसंच म्हणतात की मी व्यर्थ आलो जन्मासी, मी भार झालो भूमीसी. कोण? जो कुकर्मे इंद्रियासी, जो कुकर्माने वाईट कर्माने आपली फक्त इंद्रियांनाच आनंद देत राहतो, तो भूमीला भार झाला, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. समर्थ म्हणतात, काल आपण बघितलं, आजची ओवी आपण निरूपणाला घेऊया ती, तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले, असंभाव्य ते कीर्ती बोलोने गेले, बहुधारणा थोर चकित झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. तुझ्या प्रीतीचे दास निर्माण झाले, तुझ्यावर प्रेम करणारे निर्माण झाले, ज्याने तुझ्यासाठी आपलं सर्वस्व दिलं. काल आपण बघितलं प्रल्हादाची ध्रुवाची गोष्ट. केवढी तपश्चर्या केली ध्रुवाने. एक महिन्यामध्ये एक गोष्ट सोडत जायची आणि पूर्णपणे भगवत रूप व्हायचं, देहाचा विसर पडायचा. तुझ्या प्रीतीचे दास निर्माण झाले, ते निर्माण व्हावे लागतात. कारण ध्रुवाने, अशी एक छोटीशी दुसरी कथा आहे की ध्रुवाला एका जन्मात ते साधलं नाही, अनेको जन्म घ्यावे लागले तेव्हा ते साध्य झालं. आणि असं प्रत्येकाचंच असतं. मी आज जेव्हा काही तळमळ करीन, मी आज काही साधना करीन, ती साधना तो अकाउंटिंगच्या नियमाप्रमाणे तो बॅलन्स कॅरी फॉरवर्ड होतो. अर्जुनाने विचारलं कृष्णाला की हे सगळं नष्ट होतं का रे? छिन्नात भ्रमिव नष्ट, ते जणू काही असे ढग आलेत आणि ते वाऱ्याने जसे मोकळे होऊन जातात आणि नाश पावतात, तसं मी केलेलं साधन नष्ट होतं का? नाही, तसं नष्ट होत नाही म्हणाले. तर असा जो साधक आहे, आपण ह्या जन्मी जे काही साधना केलेली आहे ती तशीच्या तशी साधना, जसं माझ्या ठिकाणी असणाऱ्या वासना माझ्या प्राणाबरोबर नाहीशा होतात, जातात हा देह सोडून, आणि त्या वासनेच्या आधारानेच मला पुढचा जन्म मिळतो, त्याचप्रमाणे हेही लक्षात ठेवायचं, मी या जन्मी जी साधना केलेली आहे, मी ह्या जन्मी जी परमार्थामध्ये प्रगती केलेली आहे, ती तशीच्या तशी मला तिथूनच पुढे सुरुवात करायची आहे.
तिथूनच मी पुढे जात असतो, तिथूनच माझी वाटचाल पुढे होत असते. आणि ही खूपच महत्त्वाची बाब आहे, कारण हा दिलासा आहे. मी जर समजा परत झिरोपासून सुरुवात करायचं असतं तर बहुतेक परमार्थाला कोणी लागलंच नसतं, कारण परत सुरुवात कोण करणार. मी साधं काम आपण कॉम्प्युटरवर टाईप करतो आणि जर ते चुकून डिलीट झालं तर आपल्याला किती व्याप होतो, अरे बापरे आता परत सगळं टाईप करा. म्हणजे अनुभवाने सांगतोय, कारण चुकून काहीतरी डिलीटवर हात पडतो आणि सगळं जातं. आणि सगळं गेल्यानंतर परत टाईप करा. मी त्या कोरल ड्रॉ असं शिकत असताना ते असं मी खूप काही केलं आणि ते सगळं गेलं. चुकून मी ते काय केलं, काय झालं कोणास ठाऊक, गेलं आणि खूप हताश झालो. हताश झाल्यानंतर माझा ट्युटर जो होता तो म्हणाला, बुवा काही काळजी करू नका, Ctrl+Z दाबा. मग मी Ctrl+Z दाबलं आणि ते परत आलं सगळं. हुश. का? कारण ते सगळं परत आलं. म्हणजे माझ्या मनात जी चिंता होती की हे सगळं गेलं का, नाही, ते होतंच तिथे. ते तिथे माझ्याबरोबर कॅरी फॉरवर्ड ते तिथेच होतं, फक्त ती युक्ती माहिती नव्हती. संत आपल्यावर लक्ष ठेवून असतात, माझे सद्गुरू माझ्यावर लक्ष ठेवून असतात आणि मी कुठपर्यंत आलोय त्याच्या पुढे फक्त ते मला पुश करतात. समर्थ म्हणतात, तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले, असे असंख्य दास निर्माण झाले. असंभाव्य ते कीर्ती बोलवणी गेले. तुझ्याबद्दलची कीर्ती वर्णन करून ठेवली त्यांनी, खूप काही कीर्तीचं वर्णन केलंय. असंभाव्य ते कीर्ती बोलवून गेले. जसं उदाहरणार्थ वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं म्हणून आपल्याला रामकथा प्राप्त झाली. समर्थांनी वाल्मिकी स्तवन नावाचा अख्खा समास त्यासाठी लिहिलेला आहे, केवळ ऋषींचं स्तवन आहे. तो वाल्हाकोळी जीवघातकी भूमंडळी असं समर्थ म्हणतात, तो जीवघातकी भूमंडळी होता. उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावर होते. उलटं नाम म्हटलं, उलटं नाम जरी म्हटलं तरी पूर्ण श्रद्धेने म्हटलं, त्या श्रद्धेला सलाम. आणि त्या श्रद्धेमुळे तो तारला गेला. आणि मग किती झालं, वारुळ झालं. शुष्क काष्ठी अंकुर फुटले, तपोबळे जयाच्या. वाल्मिकी ऋषींनी ज्या ठिकाणी तप केलं त्या ठिकाणी सुखलेली झाडं परत हिरवळली असं समर्थ म्हणतात. म्हणजे सुखलेली झाडं म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये जी भावना होती ती असतेच समाधानाची भावना, ती सुखून गेलेली असते. मी तपश्चर्या केली म्हणजे तिला पुनरुज्जीवन मिळतं. मला ते परत जागी करावी लागते. आणि हे जागं करण्याचं काम हे काहीतरी निमित्ताने का होईना घडतं. कोणीतरी येतो, एखादा असा येतो. असा असंख्य वेळा आपण असं बघत असतो की मी अत्यंत छोटीशी गोष्ट कोणासाठी तरी करतो, ती माझ्यासाठी छोटीशी असते पण ती समोरच्या व्यक्तीसाठी लाईफ सेव्हिंग होऊ शकते. एखाद्याला लिफ्ट देणे लाईफ सेव्हिंग होऊ शकतं, न जाणे तो कुठल्या परिस्थितीत असेल. मी केलेली ही छोटीशी गोष्ट असते आणि हे असंच घडत असतं. आपल्याला भगवंत नाना प्रकारे तो वाचवत असतो आणि तो सोडवतो, तो बरोबर आणून ठेवतो आपल्याला. आणि त्याच संतांच्या विभूती ज्या आपल्या लाईफ सेव्ह करतात, त्यांनी लिहून ठेवलं. त्यांच्यासाठी ती साधी गोष्ट होती, ती त्यांच्यासाठी सहज घडलेली गोष्ट आहे. समर्थाने दासबोध लिहिला, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहिली, ती सहज आली, परंतु ती आपल्यासाठी लाईफ सेव्हिंग आहेत ह्या सगळ्या गोष्टी. कारण त्यांनी उपदेश दिलेला आहे, त्याच्यामध्ये तो त्यांच्या शब्दामध्ये सामर्थ्यासह उपदेश भरलेला आहे. मी माझी उन्नती करायला पाहिजे की मला तो सामर्थ्यासकट मिळणार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुनाची ये पंक्ती, जे अर्जुनाच्या पंक्तीत बसतील असे जे तयार असतील त्यांनी ह्या ज्ञानेश्वरीच्या निरूपणाला येऊन बसा की तुम्हाला ते उपदेश प्राप्त होणार आहे. मला तसं दासबोध समजून घेण्यासाठी म्हणून मला काहीतरी धडपड करायला पाहिजे, म्हणजे संतांचा उपदेश. समर्थ इथे म्हणतात, असंभाव्य ते कीर्ती बोलवणे गेले. तुझ्या कीर्तीचं खूप काही वर्णन करून गेलेले आहेत, परंतु ते माझ्या अंतःकरणाला समजून घेण्यासाठी म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये ते त्या शब्दासह त्या सामर्थ्यासह माझ्यात प्रकाश पाडावा असं जर वाटत असेल तर मला तशी तयारी जी त्यांना अपेक्षित आहे ती जर मी केली तर मग ते साध्य होतं. समर्थ म्हणतात, एका ठिकाणी समर्थांना शिष्याने प्रश्न विचारला की मी एवढं सगळं साधन, समर्थ म्हणतात साधन तुला करावंच लागणार नाही, प्रतिज्ञा आहे, मी प्रतिज्ञा घेतो तुला साधन नाही करावं लागणार. मग येथे शिष्य प्रज्ञाच केवळ, प्रज्ञावंता न लगे वेळ, अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. जो प्रज्ञावंत आणि अनन्य अशा दोन गोष्टी असतील तर त्याला तिथेच मोक्ष आहे म्हणून समर्थ सांगतात. आता आवश्यकता आहे आपल्याला हे गोळा करण्याची.
म्हणून त्यासाठी सद्ग्रंथांचं वाचन, या ऋषीमुनींनी जे चांगले ग्रंथ लिहून ठेवलेत, रामायण आहे, भागवत आहे, महाभारत आहे, यातनं जीवनशैली बदलून जाते आपली. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडंसं जरी वाचन केलं तरी खूप काही आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल घडतो, आणि तो घडतोच, कारण ते त्यांचे शब्द आहेत आणि ते माझ्या अंतःकरणाचा ठाव घेतात. जर समजा त्यांनी हे लिहिलंच नसतं तर आज आपल्या उद्धाराची सोयच झाली नसती. खूप अनन्य उपकार आहेत आपल्यावर की ह्या संतांनी हे लिहून ठेवलं. आवश्यकता आहे मी ते उघडून वाचण्याची. बहुधारणा थोर चकित झालो. त्या ग्रंथांमधली, त्या वर्णनांमधली ती धारणा बघितली आणि मी चकित झालो. तुलसीदासांनी रामायण लिहिलं. तुलसीचा तुलसीदास झाला असं ज्याला व्हायचं वाटत असेल त्याने तुलसी रामायण बघावं, किंवा समर्थांप्रमाणे आपल्याला व्हायचं असेल तर दासबोध बघावा. तुलसीदास आपल्या ह्याच्यात सांगतात, सत्यवचन अरुलीनता परस्त्री मात समान, इन तीन से हरि ना मिले तो तुलसीदास जबान. हा साधन मार्ग तुलसीदासांनी सांगून ठेवला. काय काय आवश्यकता आहे? सत्यवचन, खरं बोला, तुमच्या वाणीतनं खरंच येऊ द्या. आणि वाणी ह्या शब्दाने माझी ही स्थूल वाणी, माझी मनाची वाणी आणि माझी शरीर बोली, म्हणजे मी शरीराने जे क्रिया करतो ती, ह्या तिन्ही ठिकाणी जर एकतानता आली, एकच एक असेल तर ते खऱ्या अर्थाने सत्यवचन झालं. अन्यथा ते सत्यवचन नाही. सत्यवचन, अरुलीनता, लीनपणा, नम्रपणा. लीनता, लीन म्हणजे दैन्य नव्हे. दैन्य हे विषयांच्या उपभोगासाठीची धडपड निर्माण करतं. दैन्य निर्मिती होते कशातनं? विषयांसाठीच्या धडपडीतून दैन्याची निर्मिती होते आणि ती मनुष्याच्या डोळ्यांमध्ये दिसते. दैन्य दिसतं ते मनुष्याच्या डोळ्यांमध्ये दिसतं. तो किती विषयासक्त आहे, जितकं वैराग्य येत जातं तेवढे त्याचे डोळे प्रखर आणि तेजस्वी होत जातात. कारण वैराग्याचं तेज असतं आणि त्या वैराग्याला ज्ञानाची जोड असेल तर ते परिपूर्ण होतं. म्हणून दैन्य नको असेल तर आपण लीन व्हायला पाहिजे, कारण लीनतेमध्ये अहंकाराचा त्याग आहे आणि अहंकाराच्या बेसवर वासना फोफावतात. म्हणून बेसच जर काढला तर वरचं फोफावणंच नष्ट होऊन जातं. आणि बेस काढण्यासाठी म्हणून लीन होणे. लीन कुठे व्हायचंय? भगवंताच्या ठिकाणी. जो भगवंताच्या ठिकाणी लीन झाला त्याला दुहेरी फायदा आहे. अहंकारही जातो आणि वासनांची धडपड असते ती परमेश्वराच्या चरणांवर लीन होऊन जाते. म्हणून सत्यवचन अरुलीनता परस्त्री मात समान. इथे स्त्रीने पुरुष आणि पुरुषाने स्त्री असं धरावं. जो दुसरा आहे त्याला आई किंवा वडील ह्याच नात्याने बघणे. परस्त्री मात समान, आईप्रमाणे सगळ्या स्त्रिया किंवा वडिलांप्रमाणे सर्व पुरुष, असे जर एकदा माझ्या डोक्यांमध्ये, माझ्या डोळ्यांमध्ये बसले तर ह्या तीन गोष्टीच मला राम गाठून देणार आहेत. सत्यवचनारुलीनता परस्त्री मात समान, इन तीन से हरि ना मिले तो तुलसीदास जबान. तुलसीदास म्हणाले माझी वाणी देतो. हे संतांनी मार्ग लिहून ठेवला, समर्थांनी असाच मार्ग लिहून ठेवला. हा मार्ग क्रमणा करणे हे माझ्याच्याने होत नाही, म्हणून मी तुझा दास व्यर्थ जन्माला आलो, असं समर्थ इथे म्हणतात. बहुधारणा थोर चकित झालो. मी चकित झालो त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या धारणेतून. तुझा दास मी व्यर्थ जन्मासे आलो, कारण आय कांट फॉलो इट. मी ते माझ्या जीवनात उतरवू शकत नाही, म्हणून माझं जीवन व्यर्थ आहे असं मला वाटतंय. आणि ते व्यर्थ होऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी आपण धडपड करायला हवी, ते फॉलो करण्याची. बहुसाल देवाळे हाटकाची, रसाळा कळा लाघवे नाटकाची, पूजा देखता जाड जीवी गळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. देवालय आणि हाटक, देवालय हाटकाची ह्याचा अर्थ आपण जर दक्षिणेकडे गेलात तर खूप मोठी मोठी मंदिरं आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्यावरचं कोरीव काम प्रत्यक्ष आहेत की काय अशा त्या पुतळ्या निर्माण केलेल्या आहेत अनेक प्रकारच्या. रसाळा कळा लाघवे नाटकाची, त्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसरी बघून मन थक्क होऊन जातं. पूजा देखता हे बाह्यांगाचं मंदिराची झाली डेकोरेशन आणि त्याचप्रमाणे त्या मंदिराच्या आत जो भगवंत आहे त्याची पूजा चालू असते. पूजा देखता जाड, जाड याचा अर्थ उत्तम, उत्तुंग, छान. जाड जीवी गळालो, मी पूर्णपणे गळून गेलो.
मी पूर्णपणे हतबल झालो आणि थक्क झालो. मी थक्क झालो म्हणजे आश्चर्याने, आणि ते आनंदाच्या आश्चर्याने थक्क झालो. काय प्रकारची पूजा केली जाते, भगवंताची आराधना, पूजा, स्थूल पूजा ही सुद्धा कशी करावी हे तिथे गेल्यानंतर बघून आपल्याला समजायला लागतं. अतिशय उत्तम, देखणी, छान पूजा. भगवंताची पूजा करणे. भगवंत हा निराकार आहे. तो माझ्यासाठी म्हणून मी त्याला साकार करतो, कारण मी साकाराशिवाय ओळखू शकत नाही त्याला. लक्षात घ्या, भगवंत माझ्या सकट सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे हे पक्क आहे, हे मला शब्दार्थाने कळतं. परंतु तो शब्दार्थ मी माझ्या जीवनामध्ये लक्षार्थामध्ये उतरवू शकत नाही. म्हणून मी कुठे नम्र व्हावं, मी कुठे माझं डोकं टेकावं, यासाठी मला समोर साकार लागतंच. आणि म्हणून ती पूजा त्या निराकाराला साकार करून माझी भावना तिथे मी व्यक्त करत असतो त्या मूर्तीसमोर. आणि म्हणून त्याला फार महत्त्व आहे. म्हणून पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भगवंताची पूजा करणे याचा अर्थ त्याचा मोठेपणा मानणे आणि मी त्याला शरण जाणे हे आहे. त्याचप्रमाणे पूजेमध्ये त्याच्या गुणांची पूजा हेही अभिप्रेत आहे. पूजा देखता जाड जीवी गळालो, त्याच्या गुणांची पूजा म्हणजे त्याने जे काही गुणधर्म ऋषीमुनींनी त्यांच्या ग्रंथांमध्ये वर्णन केले आहेत त्याचं चिंतन हे सुद्धा त्याची केलेली पूजा आहे. माझ्यासमोर आता समर्थ नाहीत, पण समर्थ म्हणतात माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, मी आहे जगज्जीवनी निरंतर. कशा रूपाने? आत्माराम, दासबोध, माझे स्वरूप स्वतःसिद्ध असता न करावा खेद भक्तजनी. मी दासबोध आणि आत्मारामाच्या स्वरूपात आहे. मग ह्या ग्रंथांचं पूजन मी कसं करणार? तर ह्यांची पूजा, ह्याचा अर्थ या ग्रंथांचं वाचन, या ग्रंथांचं श्रवण आणि त्याचं चिंतन ही त्या ग्रंथाची केलेली पूजा आहे. आणि ह्याच पूजेने ग्रंथांचा प्रसाद होतो. म्हणजे त्या ग्रंथात जे सांगितलेलं आहे ते माझ्या अंतःकरणामध्ये उतरतं आणि माझ्या वागणुकीतून ते सगळ्यांना दिसायला लागतं. ही त्याची केली गेलेली पूजा आहे. लक्षात घ्या, पूजा देखता जाड जीवी गळालो. रसाळा कळा लाघवे नाटकाची. अनेक प्रकारच्या कलाकुसरी आहेत, अनेक प्रकारे वर्णनं केलेली आहेत भगवंताची. आणि त्या सगळ्या वर्णनातून एकमेव एकच गोष्ट, भगवंत ठसणे मनामध्ये, किंवा भगवंत ठसणे याचाच अर्थ इतर ज्या ठसलेल्या गोष्टी आहेत त्या काढून टाकणे, हा त्याचा दुसरा अर्थ आहे. पण तो लक्षणार्थ आहे, म्हणजे ते साध्य आहे. पूजा देखता जाड जीवी गळालो, अशा प्रकारे ही पूजा केली तर मी तुझा दास व्यर्थ जन्मास आलो असं वाटणार नाही. पण तूर्त स्थितीत मात्र मी असं समजतोय, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. कारण जे सांगितलं गेलंय ग्रंथामध्ये ते माझ्याच्याने त्या प्रकारे पूजन होत नाहीये. कितेकी देहे त्यागिले तुझ लागी, पुढे जाहले संगतीचे विभागी. देहे दुःख होताच वेगी पळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. देहे दुःख होताच वेगी पळालो. देहाचं दुःख सहन नाही होत आणि ते कोणालाही सहन नाही होत. असं कोणीच आपल्याला म्हणालं मी जरा सुई टोचतोय, थोडंसं तुम्ही स्तब्ध राहता येईल स्तब्ध? नाही राहता येणार. आपल्याला थोडंसं सुद्धा देहाचं दुःख आलं की आपण इनसिक्युरिटी फील करतो, किंवा देहाला दुःख येईल ह्या भावनेनेच आपल्यामध्ये इनसिक्युरिटी जागी होते. हे लक्षात घ्या. कारण देहाचं दुःख माझ्याच्याने सहन होत नाही. समर्थ म्हणतात देहे दुःख होताच वेगी पळालो. कुठून पळालो? मी जे ठरवलेलं आहे, जे करायचं आहे त्यापासनं मी पळतो. म्हणजे उदाहरणार्थ मी समजा आता जप करायचं ठरवलेलं आहे आणि आता माझ्या 13 माळा झाल्याशिवाय मी उठणार नाही, पण पाय दुखायला लागला तर मला ते सहन होत नाही आणि स्वाभाविकता असं वाटतं सोडावी मांडी आणि उठून जावं. आता हा द्याला माझा स्थूल देह आणि त्याचं दुःख. ह्याच प्रकारे सूक्ष्माचं दुःख आहे, म्हणजे मन सुद्धा माझं दुःखित होत असतं. त्याला तर ते एका जाग्यावर बसणं अजिबात सहन होत नाही. माझ्या मनाला मी जर एका जाग्यावर आणायचा प्रयत्न केला तर ते अतिशय दुःख होतं. वांड मुलाप्रमाणे ते माझ्यावर विरोध करायला लागतं आणि त्या वेळात माझ्याच्याने सहन नाही झालं की ते सुट्ट हातातनं आणि पळत सुटतं. देहे दुःख होताच वेगी पळालो. ते मनही पळतं आणि माझं मनाचं पळणं हेच माझं पळणं आहे. मी माझ्या अपेक्षित विषयापासून लांब जातो. काय विषय आहे? कितेकी देहे त्यागिले तुझ लागी. तुझ्यासाठी अनेको लोकांनी त्यांच्या देहाचा सुद्धा त्याग केला.
पुढे जाहले संगतीचे विभागी, संगतीपासनं वेगळं होणे. कुठल्या संगतीपासनं? अहंकाराची संगती. हॅलो. श्रीधर. श्रीधर. हॅलो. हो, नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम आहे मला. बरं, मग वेटिंग फॉर द होस्ट टू स्टार्ट. मीटिंगच एंड केली का? ओके, फाईन फाईन, ठीक आहे, ठीक. हो हो हो, राईट राईट राईट, ठीक आहे. मग लोकांना सांगितलं का काय? बरं बरं, लोक अगदी आता ह्याच्यात असतील तर मग आता काय, जाऊ दे. हां, नाही नको, ठीक आहे. मग जॉईन करून सांगा, तर उद्याच बघू मग एक मार्गे.